नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 12वी अकाउंट सब्जेक्ट पाहणार आहोत। त्यातील पहिला चॅप्टर पाहत आहोत, पार्टनरशिप फायनल अकाउंट। त्यातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पाहत आहोत आपण। पहिला दुसरा पाहिलेला आहे, आता आपण पाहणार आहोत तिसरा प्रॉब्लेम, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत। ते पेज नंबर आहे 56 आणि 57 वर ते प्रॉब्लेम आहे, क्वेश्चन नंबर 3 आहे। चला आज आपण पाहू क्वेश्चन नंबर 3। तर बघा काय, फ्रॉम द फॉलोइंग ट्राय बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो फॉर रीना अँड आरती यू आर रिक्वायर्ड फॉर प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डे। इथं काय दोन पार्टनर आहेत, रीना आणि आरती नावाचे दोन पार्टनर आहेत। तर त्यांनी सांगितले की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे प्रिपेअर करा म्हणले। मग आता त्याआधी ट्राय बॅलन्स दिलेले, त्यांनी ट्राय बॅलन्स दिलेले बघा, परचेसेस दिलेले, डेबिट साईड आपण पाहू कुठं कुठं जाते ते बघू, नंतर पोस्टिंग करून घेऊ, पोस्टिंग कुठं कुठं जाते ते पाहू, तर नंतर आपण सॉल्व करू त्याला कसं। तर बघा पोस्टिंग कुठं कुठं जातं बघू आपण आधी। परचेसेस आहे, परचेसेस कुठं जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। आता सन्ड्री डेटर्स आहेत, सन्ड्री डेटर्स कुठं जातात, ॲसेट्स आहेत, बॅलन्स शीट ॲसेट्स आहेत, सेल्स रिटर्न, सेल्स रिटर्न आहे तिथं, सेल्समधून लेस, सेल्समधून लेस फ्रॉम सेल्स लिहा, मग इथं लेस फ्रॉम सेल्स आलं लक्षात। ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। बॅड डेब्ट्स आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो। लँड अँड बिल्डिंग हे तुमचं ॲसेट्स आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाते। फर्निचर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। तर डिस्काउंट तुम्ही दिलेलं आहे कुणाला तरी, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो। रॉयल्टीज आहे, प्रोडक्ट तयार करताना तुम्हाला जे प्रोडक्ट लायसन करावं लागतं ते त्याला रॉयल्टीज म्हणतात। रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं। वेजेस कुठे जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। इन्शुरन्स कुठे जातो, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, इथं दिले का फॅक्टरी इन्शुरन्स असलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला गेलं असतं, इथं नुसतं इन्शुरन्स दिले। इन्शुरन्स कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो। ड्रायव्हिंग्स बघा आपल्याला इथे एक ओपन करावं लागेल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला जातो। रीना आणि आरती नावाने कॅश इन हँड तुमचं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातात, ॲसेट्स आहेत तुमचे। कॅश ॲट बँक अँड कॅश इन हँड ते ॲसेट्सला जातात, लक्षात ठेवा। बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईड्स ही तुमची झाली, डेबिट साईड झाली। आता क्रेडिट साईड बघू ट्राय बॅलन्सची। सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातो। सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, इथं क्रेडिट आणि डेबिट नसतात, लॅबिलिटी आणि ॲसेट्स असतात। परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस, त्याला स्टार करा, परचेसला स्टार करा आणि सेल्सला पण स्टार करा तुम्ही, कारण त्याच्यावरती हे तुम्हाला परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न लेस करावं लागतील। RDD बॅड डेब्ट्सला स्टार करा, RDD आहे, हे जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटमध्ये, हे बॅड डेब्ट्समधून लेस होतात, लक्षात ठेवा। त्यात तुम्हाला एक फॉर्मॅट आहे बॅड डेब्ट्सचा, बॅड डेब्ट्स हे बॅड डेब्ट्स असतात, ह्याला ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणतात, नंतर त्याच्यामध्ये न्यू बॅड डेब्ट्स ॲड होतात, नंतर न्यू RDD ॲड होते
आणि त्यानंतर हे ओल्ड ऑलरेडी असते ना क्रेडिट साईडची ती लेस होती त्याच्यातून. हे फॉर्मॅट आहे बॅड डेब्ट्सचा, तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण पोस्टिंग करतो सॉल्व्ह करतो त्यावेळेस सांगतो. हे डिस्काउंट तुम्हाला भेटलेले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जातो. कमिशन पण तुम्हाला भेटलेले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जातो. कॅपिटल कुठं जातं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जातं. इथे करंट अकाउंट राहिलं असतं तर हे लॅबिलिटीला लिहिलं असतं आपण, आणि करंट अकाउंट ते आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिलं असतं. अशा प्रकारे हे आपण ट्राय बॅलन्स पाहिलेलं आहे कुठं कुठे जातं ते आपण. आता ॲडजस्टमेंट हे फिक्स ॲडजस्टमेंट असते बघा. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000 हे तुम्हाला फिक्सच असते. हे कुठं जाते? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाते आणि बॅलन्स शीटच्या दुसरा इफेक्ट कुठं? बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला जातं. लक्षात ठेवायचं. आता हे काय दुसरी आहे राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स ₹1000. आता पहिला इफेक्ट कुठं होतो? डेटर्समधून लेस होतात ₹900 आणि ₹1000 लेस होतात. आणि दुसरा इफेक्ट का होतो याचा? ते मी सांगितलं ना, न्यू बॅड डेब्ट्स आहे त्यांनी न्यू ऑलरेडी. मग दुसरा इफेक्ट काय होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटमध्ये बॅड डेब्ट्स असतात त्याच्यामध्ये ॲड होतात. हे बॅड डेब्ट्स आहेत ना, हे ॲड होतात. आणि सन्ड्री डेटर्सला स्टार करा तुम्ही, कारण सन्ड्री डेटर्स 2 आहेत, 2 स्टार करा. कारण बॅड डेब्ट्सची आहे 1 स्टारसाठी 3 लाईन सोडायच्या, 2 स्टारसाठी 5 लाईन सोडायच्या. अशा प्रकारे हे 2 स्टार तुम्हाला समजले. 2 स्टार का करायला लावले? 1 स्टारसाठी 3 लाईन, कारण 2 ॲडजस्टमेंट त्याच्यावरती. एक बॅड डेब्ट्सची आहे, एक RDDची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 5 लाईन सोडावी लागतील. आणि क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट ऑन डेटर्स @3% अँड क्रेडिटर्स @5%. आता डेटर्सला अजून 1 स्टार करा, कारण त्याच्यावर प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट आहे 3%. आणि क्रेडिटर्स म्हणजे ह्याला डेटर्सला 3 स्टार करा. लक्षात घ्या, सेल्स रिटर्नचा स्टार नाही आहे इथं जागा नसल्यामुळं मी स्टार व्यवस्थित करतो समोरासमोर, तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये. हे स्टार डेटर्सचे. आता क्रेडिटर आहे, क्रेडिटरला पण स्टार करा, कारण ॲडजस्टमेंट आहे त्यामुळं त्याच्यासमोर स्टार करा. तुम्हाला लक्षात येईल की याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आपल्याला सॉल्व्ह करायचे. ते इनर अमाऊंटला लिहितो आपण ज्याच्यावर. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे अनपेड एक्सपेन्सेस. आपण त्यांचे पैसेच नाही दिलेले आहेत. कामगार लोकांचे आणि एम्प्लॉई लोकांचे पैसेच नाही दिलेले आहेत. वेजेस ₹700 अँड सॅलरीज ₹800 आपण पैसेच दिलेले नाहीत, त्यांचं देण आहे. त्याचं काय? पहिला इफेक्ट वेजेसमध्ये ॲड होतात आणि सॅलरीमध्ये पण ॲड होतात. देणं असल्यामुळे तुमचं लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी कुठं जातं? देणं असल्यामुळे लॅबिलिटीला जातं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700 आणि ₹800 सॅलरी देणं असल्यामुळे. ह्याचं सेकंड इफेक्ट. तर वेजेसला स्टार करा आणि सॅलरीला पण तुम्ही स्टार करा. आता इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम WEचा लॉंग फॉर्म काय? विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018 आहे. मग हे काय तुमचं 2018ला 1 एप्रिलला तुमचं इफेक्ट फ्रॉम आहे. तिथून 15 महिन्याचे त्याने इन्शुरन्स पेड केलेले आहेत, अगोदर पे केले आहेत. म्हणजे 1 एप्रिलला त्याने काय केले आहेत 15. आणि तुमचं क्लोज कधी होणार आहे? 31 मार्च 2019ला. मग त्याच्यानंतर किती? ही 1 एप्रिलपासून आपलं चालू होतं अकाउंटिंग इयर आणि संपत कधी? 31 मार्च 2018ला. 1 इयरमध्ये 12 मंथ्स असतात, पण त्याने 15 मंथ्सचं केलेले दिलेले. मग 12 महिने तुमचे 1 इयरमध्ये असतात आणि 15 महिन्याचं त्याने तुम्हाला पे केलेलं आहे. मग 15तून 12 गेले, तुमचं इयर चालू आहे. ते इयरचे तुमचे 12 महिने तर कट करावे लागतील, कारण 1 एप्रिलला त्याने पे केलेत, अर्ध्यामध्ये पे केलेले नाहीत कुठं, आणि कुठं क्वार्टरला पे केलेले नाहीत त्याने. त्याच्यामुळे 15मधून 12 महिने गेलेत. 3 महिन्याचे तुम्हाला ॲडव्हान्स पे केलेले आहेत.
का केलं त्याने प्रीपेड किंवा त्याला ॲडव्हान्स म्हणतात, 3 महिन्यासाठी त्याने ॲडव्हान्स पे केलेले आहेत. पहिला इफेक्ट इन्शुरन्समधून लेस होतात आणि तुमचं ॲडव्हान्स पे केल्यामुळं ती 3 महिन्याचं तुम्ही ॲडव्हान्स पे केल्यामुळं तुम्हाला तुमचं ॲसेट्स असतं. ॲसेट्स लक्षात ठेवा, बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला जातं. ह्याची वर्किंग नोट बनवावं लागेल तुम्हाला त्यावेळेस, ज्यावेळेस आपण ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करू त्यावेळेस ही वर्किंग नोट बनवतो आपण. 6वा आहे डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 5%. 5% किती आहे, डिप्रिसिएशन किती आहे इथं 25,000 5% करायचे आहे. 25,000 × 5 / 100. हे तुम्हाला काढता यायला पाहिजे, एकदम इझी असं. जर तुम्ही बघा हे 0 गेला, हे 0 गेला, हे 0 गेला, हे 0 गेला, 250 × 25 250 × 5 तर बघा 5 0 0 5 5 25 ला 5 हातच्या 2 5 2 10 2 12 1250 रुपये तुमचं डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंगमधून फर्स्ट इफेक्ट लेस करावा लागेल. सेकंड इफेक्ट तुमचा लॉस असल्यामुळं तुमच्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहावं लागेल टू डिप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंगवर. लँड अँड बिल्डिंगला तुम्ही स्टार करा, त्याच्यावर पण आहे. इन्शुरन्सला स्टार करा तुम्ही, इन्शुरन्सची आपण स्टार केलेली नव्हती, आणि लँड अँड बिल्डिंगला पण तुम्ही स्टार करू शकता. आता त्यांनी काय सांगितलंय की रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन देअर कॅपिटल रेशो. आता कॅपिटल रेशो का सांगतो की बघा, कॅपिटल रेशो इथं तुम्हाला द्यायला नाही, पण 50,000 आहे हे. ओके, ही 50,000 आहे. 1 2 हे 50,000 आणि 30,000. तुम्हाला रेशो फाइंड करायचे, रेशो माहिती नाही, कॅपिटल रेशो सांगतात. हे 0 गेले, हे 0 गेले, हे 0 गेले, हे 0 गेले. 5:3 म्हणजे काय असतो कॅपिटल रेशो, 5:3. मग कसं सॉल्व्ह करायचा, हे 5ला आणि 3ला ॲडिशन करायचं, ॲड करायचं. 5ला आणि 3ला ॲड करायचं. किती, 5 आणि 3 8 होतात. 8 5 / 8 आणि 3 / 8 तुम्हाला असं हे नेट प्रॉफिटवर आपण काढतो. नेट प्रॉफिट होईल तर नेट प्रॉफिट, आणि लॉस नेट लॉस झाला तर नेट लॉसवर आपण पार्टनरला शेअरिंग करतो. तर अशा प्रकारे हे तुम्हाला काढावं लागतील रेशो आपण काढू. आता हे झाले तुमचे ॲडजस्टमेंट, 7 ॲडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेले. त्याच्यानंतर आता आपण हे करू, आता पोस्टिंग करू 1 by 1. ट्रेडिंग अकाउंट ओपन करावं लागेल तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करावं लागेल, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागेल, आणि त्यानंतर तुम्हाला बॅलन्स शीट ओपन करावं लागेल. आणि ते हे कुठे जाते ते तुम्हाला सांगितलेले, त्या पद्धतीने आपण हे करू. आलं लक्षात? आता मी 1 by 1 करतो. मी बुक असं साईडला ठेवतो आणि मी तुम्हाला 1 by 1 पोस्टिंग करून दाखवतो. बस ना बाबा. चला, परचेसेस कुठे जातं, परचेसेसला लिहूनच ठेवायचं. काय, वरती 1 लाईन सोडायची, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातं. वरती 1 किंवा 2 लाईन सोडा, तिथं असतो टू ओपनिंग स्टॉक. आलं लक्षात? तर परचेसेस आहेत 2 परचेसेस. आपण एक स्टार केलाय कारण परचेस रिटर्न आहे, ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण ते लेस करू. त्याचे इनर अमाऊंट लिहा, स्टार जे ज्याला त्याचे इनर अमाऊंटला लिहायचे. 35,500 आहे. मग तुम्ही असं लिहून ठेवा की लगेच लेस, असं बी करू शकता तुम्ही लेस, किंवा लेसचं चिन्ह आपलं वजाबाकीचं चिन्ह कसं असतं लेसचं, असं लिहू शकता, लेस परचेस रिटर्न. ज्या काही प्रॉब्लेममध्ये नसलं तर बी तुम्ही असं लिहून ठेवा. आणि नसलं तिथं अमाऊंट नसली तर नील म्हणून लिहायची इथं खाली. जर अमाऊंट असली तर लेस करून तुम्ही आउटरला अमाऊंट लिहू शकता. आता इथं अमाऊंट आपल्याला क्रेडिट साईडला दिली आहेत. आता 1 by 1 करतोय आपण. 1 by 1 करते वेळेस आपल्याला जसं आहे तसे 1 by 1 करू. तर परचेसेस आहे 35,500. सन्ड्री डेटर्स आपलं ॲसेट्स आहे, त्यामुळं आपल्या ॲसेट्सच्या साईडला तुम्ही सन्ड्री डेटर्स लिहून घ्या.
इथे टू लिहायची गरज नाही, लायबिलिटी याला बाय लिहायची नाही आणि ॲसेट्सला टू लिहायचं नाही, लक्षात ठेवा. इथं आता येतं सन्ड्री डेटर्स. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे किती, 3 ॲडजस्टमेंट आहेत, 7 लाईन सोडायच्या. इनरला लिहा अमाऊंट 45,000 इनरला लिहा. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न आहे. सेल्स रिटर्न आता तुम्ही कुठं जातं, सेल्स रिटर्न लक्षात घ्या, सेल्स रिटर्न जातं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सेल्स लेस रिटर्न लेस होतात, सेल्समधून सेल्स रिटर्न लेस होतात. मग लिहा, त्याचा फॉर्मॅट लिहून ठेवायचा, बाय सेल्स. ज्यावेळेस सेल्सचे अमाऊंट आले त्यावेळेस सेल्सची अमाऊंट तिथे ॲड करायची, बाय सेल्स. आणि खाली लिहायचं लेस सेल्स रिटर्न, खाली लिहायचं लेस सेल्स रिटर्न्स. किती आहे अमाऊंट सेल्स रिटर्नची, 1,000 इथं लिहून ठेवा. आलं लक्षात. लेस करायचे म्हणून मी ब्रॅकेटमध्ये टाकतो त्याला. आता त्यानंतर काय, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं जातो, ओपनिंग स्टॉक जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथंच आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड, लिहा वरती टू ओपनिंग स्टॉक. किती आहे, ह्याच्या ॲडजस्टमेंट नाही म्हणजे 18,100, 18,100 रुपये आहेत. बॅड डेप्ट्स, आता हे बॅड डेप्ट्स आहेत. मग कुठं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग ह्याचा एक फॉर्मॅट लिहून ठेवा. तुम्ही कुठं पण फॉर्मॅट लिहूनच ठेवा, हे कंपल्सरी. प्रॉफिट जर आलं त्याच्यावर असू नसू ॲडजस्टमेंट हे फॉर्मॅट लिहा. जर अमाऊंट असतील तर अमाऊंट लिहून ते फॉर्मॅट कंप्लीट करा. जर नसतील अमाऊंट त्याच्यासमोर तर नील म्हणून असं लिहायचं. कसे असे नील म्हणून लिहायचं, नील, आणि त्याची अमाऊंट खाली लिहायची, आउटरला लिहून टाकायची. बॅड डेप्ट्स बघा, 2 लिहा बरं, 2 बॅड डेप्ट्स. किती आहेत, 2 बॅड डेप्ट्स आहेत 500 म्हणजे 500 रुपये आहेत. आता मी फॉर्मॅट बनवतो, ॲड न्यू बॅड डेप्ट्स. याची अमाऊंट आली, इथं अमाऊंट ॲड करायची, ॲड न्यू RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स. नंतर एक लाईन सोडायची, नंतर लिहायचं लेस ओल्ड RDD. आपल्या लक्षात. अमाऊंट आली, ज्यावेळेस आपण अमाऊंट आली त्यावेळेस अमाऊंट लिहून टाकू. हे तुमचं फॉर्मॅटच आहे बॅड डेप्ट्सचं. हे फॉर्मॅट बनवूनच ठेवायचं. आलं बॅड डेप्ट्स की फॉर्मॅट बनवून ठेवायचं. आलं लक्षात. आता त्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठं जातं, आपलं ॲसेट साईडला जातं बॅलन्स शीटच्या. आता इथं 3 स्टार आहेत, 3 ॲडजस्टमेंट आहेत, त्याच्यामुळे आपण इथं खाली हे टाकू, लँड अँड बिल्डिंग. अँड लँड अँड बिल्डिंग ॲडजस्टमेंट आहे ते पण 25,000 रुपयावर 25,000 ॲडजस्टमेंट आहे. त्याची पण इनरला एकच ॲडजस्टमेंट आहे. नंतर आहे फर्निचर. लक्षात घ्या, फर्निचरवर पण ॲडजस्टमेंट आहे. मग फर्निचरला पण स्टार करा. आलं लक्षात. नाही फर्निचर ॲडजस्टमेंट नाही, सॉरी, फर्निचर ॲडजस्टमेंट नाही. 1 2 3 लाईन अशा प्रकारे सोडा तुम्ही. किती 20,000 आउटरला लिहून ठेवा. आलं लक्षात. त्यानंतर आहे डिस्काउंट पण वर ॲडजस्टमेंट आहे. डिस्काउंटला स्टार करा. इकडल्या डेबिट साईडच्या पण डिस्काउंटला आणि क्रेडिट साईडच्या पण डिस्काउंटला स्टार करा. कारण ते मला स्टार करायचं लक्ष राहिलं नाही. त्याच्यावर बघा 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आलं लक्षात. ते डेटर्सवर डिस्काउंटचे आहे आणि क्रेडिटवर पण डिस्काउंटचे आहे, त्याला स्टार करा. आणि ते लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट त्याची अमाऊंट लिहा, आउटरला लिहा 1,000. काय करा, अमाऊंट 1,000 आउटरला लिहा.
तर रॉयल्टीज कुठं जातं बरं, रॉयल्टीज कुठं जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रॉयल्टीज तर रॉयल्टीजची अमाऊंट त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे का नाही, मग 700 लिहून ठेवा. 700 आहे, 700 आउटरला लिहा. नंतर आहे रेंट कुठं जातं, रेंट इथं डिस्काउंटवर ॲडजस्टमेंट आहे त्यामुळं खाली सोडा, आणि रेंट जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू रेंट किती, टू रेंट 1900 रुपये, 1900 तुम्ही आउटरला लिहून टाका. आता सॅलरी, टू सॅलरीवर आहे बघा, सॅलरीवर आहे 3000 सॅलरी आहे, लक्षात घ्या. 3000 तुम्हाला 3 लाईन सोडाव्या लागतील. और इनरला लिहा. आणि वेजेस कुठे राहतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू वेजेस त्याच्यावर आहे किती आहेत, 800 रुपीज आहेत, 800 रुपये आहेत, ते इनरला लिहा. टू इन्शुरन्सवर पण आहे, लक्षात घ्या. टू इन्शुरन्स इथं 3 लाईन, मग इथं लाईन नाही आहे माझ्यापाशी, त्याच्यामुळे मी कोर पेज आहे त्यामुळे लाईन 3 लाईन सारखा असं सोडतो. टू इन्शुरन्स इथे 1500. तर ड्रायव्हिंग्स कुठं राहतं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. मग टू ड्रायव्हिंग्स लिहा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ड्रायव्हिंग्स पार्टनर्स नाही, टू ड्रायव्हिंग्स. किती आहे, रीनाचं 2000 रुपये आणि आरतीचं 1000 रुपये असं लिहायचं इथं. आलं लक्षात. कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड आहे, कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड आहे. आपले ॲसेट्स आहे, मग ॲसेट्सला लिहा कॅश ॲट बँक. किती आहे, 11000 रुपये. मग लिहायचं 11000 रुपये. ते 11000 रुपये, 11500. कॅश इन हँड आहे 2000 रुपये. आलं. आता ही आपली ट्राय बॅलन्सची डेबिट साईड झालेली आहे. आता ट्राय बॅलन्सची आपल्याला क्रेडिट साईड सॉल्व करायची आहे. मग करा. मग आता सेल्स कुठे जातं, आपण सेल्स लिहून ठेवलेले आहे. सेल्स 58,200, 58,200 आहे. लेस करा 1000 किती राहतात बघा. लेस केल्यानंतर हे 1000 लेस केले तर 57,200 57,200 राहतात. म्हणजे 57,200 रुपये हे अमाऊंट आउटरला लिहून ठेवायचे. आता सन्ड्री क्रेडिटर्स आहे, तुमचं देणेकरी कोणीतरी, तुम्ही देणेकरी कोणाचे तरी, कोणाचं तरी देणे, सन्ड्री क्रेडिटर्स. मग लॅबिलिटी साईड जातं बॅलन्स शीटच्या. इथं जागा सोडा. इथं कॅपिटल येतं, कॅपिटलला इथं मी लिहून ठेवतो कॅपिटल त्याची अमाऊंट लिहायची नाही. रीना आहे आणि आरती आहे, रीना आणि आरती आहे, त्याची आपण अमाऊंट लिहायची नाही. आलं लक्षात. ज्यावेळेस नेट प्रॉफिट आलं ते नेट प्रॉफिट ॲड करून आपण जे कॅपिटलवर राहतं तेच आपण हे करतो. अजून थोडीशी जागा ठेवा. काही ॲड वगैरे करायचं असलं तर काही ते आपण ॲड करू शकतो. इथं थोडीशी जागा सोडायची अजून. सन्ड्री डेटर्स कुठं, सन्ड्री क्रेडिटर्स सॉरी, टू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे, 25,700. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे तुम्ही लिहून ठेवा. आता परचेस रिटर्न काय, सेल्समधून परचेसमधून लेस होतात.
लेस फ्रॉम परचेस रिटर्न मी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं इथं परचेस रिटर्न लिहिलेलं आहे आपण किती आहेत 500 रुपये, तर लेस झाले 500 रुपये, 500 रुपये लेस झालेत. तर किती आहे इथे अमाऊंट टोटल 35,000, 35,000 रुपये. जर लेस 500 रुपये लेस केले तर 35,000 रुपये येतात. आता RDD हे ओल्ड RDD आपण फॉर्मॅट बनवलेले बॅड डेप्टचं, त्याच्यातून ओल्ड RDDची अमाऊंट आपण लिहून देऊ. ओल्ड RDD किती आहे 800 रुपये, मी लिहा इथं 800 रुपये. आलं लक्षात? 800 रुपये. डिस्काउंट आहे, तुम्हाला डिस्काउंट भेटलेले इन्कम आहे तुमचं. मग इथं वरती जागा सोडा, थोडीसे 2 लाईन सोडा, त्याच्यानंतर लिहा टू डिस्काउंट. किती आहे टू डिस्काउंट 50 रुपीज आहे, 50 रुपये आहे. पुन्हा कमिशन डिस्काउंटवर हे आहे, त्यामुळे जागा सोडा, ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे बाय लिहा. सॉरी बाय टू नाही येत, बाय येतं. थोडीशी जागा 3 लाईन सोडा. बाय कमिशन, कमिशन भेटले तुम्हाला, इन्कम आहे तुमचं, त्यामुळे कमिशन लिहा. किती ह्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही कमिशनवर, त्यामुळे आउटरला लिहून टाकायचे 250 रुपये. आता कॅपिटल आहे, रीना आणि आरतीचं कॅपिटल आहे, ते काय जातं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जातं. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅपिटल म्हणून लिहित नाही आपण, बाय. इथं रीना आणि आरती इथं वरती नाव आहे, तर तुम्हाला रीना आणि आरती असं खाली लिहायची गरज नाही आहे. इथं बाय बॅलेन्स कॅरीड डाऊन, ब्रॉड डाऊन. त्यामुळे काय होतं, याचे रीनाचे किती आहे 50,000, 50,000 लिहा. आणि आरतीचे किती आहेत 30,000, आरतीचे किती आहेत 30,000. हे तुमचं झालं. पोस्टिंग झाली, ट्राय बॅलन्सची पोस्टिंग झाली. आता 1 बाय 1 आपण ॲडजस्टमेंट पाहू. तर पहिली आहे क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट रुपीज 22,000. आता बघा किती अमाऊंट 22. पहिला इफेक्ट कुठे जातो याचा, तुमचा उरलेला माल आहे, शिल्लक राहिलेला माल. तुम्ही अकाउंट इयर क्लोज करते वेळेस ज्यावेळेस राहतो जे माल, ते माल आपण बाय क्लोजिंग स्टॉक म्हणून लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग स्टॉक इथे 22,000 लिहा. मग 22,000 तुम्ही इथं आलं लक्षात. मग ह्याचाच दुसरा इफेक्ट कुठं होतो ॲसेट्सला, लायबिलिटी साईडच्या ॲसेट्सला. इथं बाय लिहायचं नाही, इथं क्लोजिंग स्टॉक लिहायचं. बाय लिहिलं तर तुम्हाला मार्क नाही भेटणार, लक्षात घ्या. 22,000 रुपये फर्स्ट झाली. आता राईट ऑफ 900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट्स अँड क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स रुपीज 1,000. आता अदर बॅड डेप्ट्स सन्ड्री डेटर्समधून लेस करायचे. लेस सन्ड्री बॅड डेप्ट्स लिहा. बॅड डेप्ट्स किती आहेत 900 रुपये आहेत, लक्षात घ्या. 900 रुपये जर लेस केले तुम्ही तर किती राहतात 900, किती राहिले तुमचे 39,100 रुपीज राहतात. आलं लक्षात. आता लेस करा. लेस RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स म्हणतात, ते दिलेले रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट्स दिलेत 1,000 रुपये. हे लेस करा 1,000 रुपये. 1,000 रुपये जर लेस केले तर तुमचे किती राहतात 38,000. याच्यावर अजून एक ॲडजस्टमेंट आहे, 3 स्टार आहेत, त्यामुळे इथं सांगून दिले 38,100. आलं लक्षात. डिस्काउंटचे आता 38,100. आता हे 2 ॲडजस्टमेंट आपण हे केलेले आहेत. ह्याचं पर्सेंटेजमध्ये असते ही खरं तर, पण अमाऊंटमध्ये दिलेले आहेत. आता 900 आणि 100 आपण बॅड डेप्ट्सचं फॉर्मॅट बनवलेलं आहे. हे पहिला इफेक्ट झाला ॲडजस्टमेंटचा. दुसरा इफेक्ट कुठे जातो, इथं आपण फॉर्मॅट बनवलेलं आहे टू बॅड डेप्ट्स. ह्याच्यामध्ये ॲड होतात
किती 900 आणि 100. किती होतात बघा, टोटल करा 2400. 2400 लेस करा 800 रुपये. हे लेस करा 800 रुपये. जर लेस केले तर किती राहतात 1600 रुपये. 1600 आउटरला टाका. हे तुमचे दोन इफेक्ट झाले. पहिला इफेक्ट सन्ड्री डेटर्समधून लेस केला. दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटमध्ये बॅड डेब्ट्समध्ये ॲड केले. त्याच्यातून लेस केलेले ओल्ड आरडीडी. हे ओल्ड आरडीडी कुठे जाते, आपल्या ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिट साईडला असते आणि हे बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला असतात. लक्षात आलं. हे तुम्हाला फॉर्मॅट माहितीच पाहिजे बॅड डेब्ट्सचा. लक्षात ठेवा. जर नसतील ह्याच्यामध्ये कोणतं आरडीडी नसते. कधी न्यू बॅड डेब्ट्स नसतात, आरडीडी काढायला सांगतात. तर हे नील करायची. इथं 900 रुपयाच्या जागी नील लिहायचं आणि इथं जर न्यू आरडीडी नसेल तर नील लिहायचं आणि ओल्ड आरडीडी नसेल तर इथं नील लिहायचे. जे अमाऊंट आहे ते आउटरला लिहून टाकायचे. तर हे तुम्हाला लक्षातच पाहिजे. हे तुम्ही करता आलंच पाहिजे. हे तुम्हाला कंपल्सरी करता यायला पाहिजे. बॅड डेब्ट्सचा फॉर्मॅट तुम्हाला डोक्यामध्ये बसलाच पाहिजे. त्यानंतर आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट द 3% आणि तिसरी आहे क्रेडिटर्स 5%. आपण डिस्काउंट हे काय होतं, लेस होतं. पहिला इफेक्ट लेस होतो आणि दुसरा इफेक्ट का होतो, डिस्काउंटमध्ये आपल्याला एकतर डिस्काउंटचा फायदा आहे एकतर लॉस आहे. आलं लक्षात. मग लिहा डेटर्समधून आता डेटर्स किती आहेत 38,100. डेटर्स किती आहेत 38,100. बरोबर आहे. आता ते आपल्याला आता काढा. मग आता लेस करा. लेस काय करा, डिस्काउंट प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट काय करा, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट. मग आपल्याला 3% काढायचे. तिचे 38,100 गुणिले 3/100. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक झिरो गेला, हा एक झिरो गेला. आता 381 गुणिले 3 करा. बघा 3 1 3 3 1 3 3 8 24 ला 4 हातचे आले 2 3 त्रिक 9 आणि 2 11. किती होतात 11. हे लेस करा. हे अमाऊंट लेस करा ह्याच्यातून. तर किती आली टोटल बघा. आता बघा इथं किती होते 1,19,90. लक्षात घ्या 7 9 मधून 4 गेले 5. आता इथं इथला एक इथं घेतला 10. इथं झिरो होता, 10 झाले. 10 मधून 1 गेला 9. आता इथं इथला एक इथं घेतल्यामुळे 7 राहिले. 7 मधून 1 गेला किती राहिले 6 आणि 3 जसे 36,970 57. 36,957 आपलं आउटर आले. आता हेच सेकंड इफेक्ट कुठं होतं, आपल्याला डेटर्सवर आहे. डेटर्सवर असल्यामुळे आपल्याला आपण देतोय कोणाला तरी डिस्काउंट. बाबा एवढे मी तुझा डिस्काउंट देतो, मला बाकीचे पैसे दे. 3% आपण डिस्काउंट देतो. मग इथं लिहा @3%. लक्षात ठेवा. इथं राहू द्या प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट @3% असं लिहा. मग लिहा. मग तुम्ही डेटर्समध्ये डिस्काउंटमध्ये ॲड करा. तुमचं प्रॉफिट आहे त्याच्यामुळं ॲड करा डिस्काउंटमध्ये. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट
ऑन डेटर्स. ओके, किती आले 1143. मग इथं अमाऊंट लिहा, ॲड करतोय आपण. किती काय करतोय, ॲड करतोय. मग ॲड केल्यानंतर 1000 आणि 1143 प्लस करा 2143 येतं. हे सेकंड ॲडजस्टमेंट झाले. आता काय म्हणले 5% क्रेडिटर्सवर आहे. क्रेडिटर्समधून लेस करायची, तो आपणाला देतोय. आपल्याला लक्षात, तुमचा फायदा आहे, पण फायदा काय होतो, त्याचा लॉस आहे ना देणेकऱ्याचा. किती बी केलं तर देणेकऱ्याचा काय लॉस आहे. मग लिहा प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट @5%. लेस करा तुम्ही. मी हे असं चिन्ह टाकतो कारण मला जागा पुरत नाही तर लिहिते वेळेस. लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट @5%. 25,700 वर 5%. 25,700 into 5 डिवाइड बाय 100. हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला. तो गुणाकार करा 257 रुपये इंटू 500. आपण केलेला होता बघा, लक्षात ठेवा. तर याचं 5% करा, तर 5% किती येतं, 5 7 35. 35ला 5 हातच्या आले 3, 5 5 25, 5 5 25 आणि 3 28ला 8 हातच्या आले 2, 5 दुनी 10 आणि 2 12. अशा प्रकारे 1285. हे लेस करा. 1285 लेस केल्यानंतर किती येते अमाऊंट ते बघा. टोटल अमाऊंट किती येते बघा, 1285 लेस करा. बघा इथे किती 10 म्हणून 5 गेली, 5 हे लेस करा. इथं 9 राहतं, 9 मधून 8 गेले 1. लक्षात घ्या, इथं 6 राहतं, इकडं 1 गेलेलं आहे, 6 राहतं. 6 मधून 2 गेले 4, थोडं इकडे झालेलं आहे 4. आणि 5 मधून 1 गेले, किती राहतात 4 आणि 2 जसेच्या तसे, म्हणजे 24,415. हे आता पहिला इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट, तुम्हाला कोणीतरी तुम्हाला द्यायचं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट दिले, तुमचा फायदा आहे. मग फायदा कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो. मग ॲड करा इथं डिस्काउंट दिलेले, डिस्काउंट ह्या डिस्काउंटमध्ये ॲड करा. किती ॲड करायचे आपल्याला लक्षात घ्या, 1,285 रुपीज ॲड करायचे. मग लिहा प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. किती आहेत 1,250 ॲड करा. किती येतात मग 85 होय, 50 येत नाही, 85 येतं. सॉरी 85, हो 85 ॲड करा. 5 8 आणि 5 13 3 1 1 आणि 2 3 आणि 1 1,335 रुपीज, 1,335 रुपये येतात. लक्षात घ्या. अशा प्रकारे हे ॲडजस्टमेंट संपलेली आहे. आता 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये वेजेस आहेत. वेजेस किती 700 रुपये आणि सॅलरी आहे 800 रुपये. मग लक्षात ठेवा, वेजेसला आपण लिहिलेलं आहे इथं
मग ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड करायचे. वेजेसमध्ये ॲड करा 700 रुपये. ॲड झाल्यानंतर काय किती आली रक्कम? 1500 रुपये. समजलं? आणि नंतर सॅलरीमध्ये ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंगला एक दुसरा शब्द आहे अनपेड एक्सपेन्सेस. अनपेड आलं तर हे ॲडच करा. आणि आपल्याला कोणाचं तरी देणं असल्यामुळे कोणाला करावं लागेल, द्यावं लागेल तुम्हाला. हे ॲड करा 3800 रुपये. आउटरला लिहून ठेवा. 3000 प्लस 800, 3800 तुमचे हे आले. आता तुम्हाला कोणाचं तरी देणं आहे, कामगार लोकांचं देणं आहे 700 रुपये आणि एम्प्लॉई लोकांचं देणं आहे 800 रुपये. मग तुम्हाला देणं कुठे जातं? लॅबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. काय म्हणून लिहायचं आहे? आउटस्टँडिंग लिहा आधी, आउटस्टँडिंग लिहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहा. त्याच्यामध्ये लिहा वेजेस आणि सॅलरीज. वेजेस आणि सॅलरीज. वेजेसचे किती? 700 आणि ह्याचे किती आहेत? 800 रुपये. टोटल करा 1500 रुपये. हे फटाफट करता यायला पाहिजे. आता इन्शुरन्स इज पेड फॉर आपली फर्स्ट इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट कंप्लीट झालेला आहे. नंतर आहे इन्शुरन्स इज पेड फॉर 15 मंथ्स विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. आता मी सांगितलेलं होतं बघा तुम्हाला ज्यावेळेस हे करते. आता आपल्याला एक वर्किंग नोट तयार करावं लागेल. घ्या मग वर्किंग नोट 1. काय करा? वर्किंग नोट 1. तुम्ही फुल फॉर्म लिहा वर्किंग नोट 1 म्हणून. मग इन्शुरन्स पेड फॉर insurance paid for 15 months with effect from. मी पण शॉर्टकट लिहितो, तुम्ही इथं कुठेतरी तुमच्या मेन पेजला लिहून ठेवा. हे हर प्रॉब्लेमला कधी कधी येतच. हे असतं बघा हेडन ॲडजस्टमेंटमध्ये जास्त असतं. विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 हे आहे. मग किती लिहा? 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019ला आपलं 1 एप्रिलला आपलं चालू झाले इयर 2018ला. आणि क्लोज कधी झालंय बघा? 31 मार्च 2019. म्हणजे 12 मंथ. किती होतात मंथ? 12 मंथ. मग प्रीपेड ॲडव्हान्स किती? प्रीपेड इन्शुरन्स किती दिले आपण? प्रीपेड म्हणा किंवा ह्याला ॲडव्हान्स म्हणा. ॲडव्हान्स इन्शुरन्स किती महिन्याचं दिले आपण? 15 महिन्याचं. म्हणून लिहा मग 15 मंथ. इन्शुरन्स किती दिले? 15 मंथ. आलं लक्षात? मग आपल्याला 15 मधून 12 गेली, बरोबर आहे. तर किती राहतात? 3 मंथ्स. मग 3 मंथ्स इन्शुरन्स लिहा. इन्शुरन्स किती आहे? 15 महिन्यासाठी आपण किती रुपीज पे केलेत? रुपीज लिहा 1500. 1500 रुपये पे केलेत. 15 महिन्याचे किती केलेत आपण? 1500 रुपये पे केलेत 15 महिन्याचे. तर आपल्याला 3 महिन्याची माहीत नाहीत. ही मंथ 3 महिन्याची आपल्याला माहीत नाहीत. आपण काढलेले बघा 3 महिन्याची माहीत नाहीत. मग तिरकस गुणाकार करायचा ह्याचा. कसा आहे तिरकस गुणाकार करायचा? इथं आपल्याला काहीच माहीत नाही आणि हे आपल्याला काहीच माहीत नाही. मग काय होतं तिरकस गुणाकार करते वेळेस? हे 1500 गुणिले 3 भागिले 15. काय? भागिले 15. 15 × 15 म्हणजे किती होतात? 100 रुपये. आलं? गुणिले 3 करा. 100 गुणिले 3 300 रुपये तुमचं काय? प्रीपेड इन्शुरन्स दिलेले. 300 रुपये काय दिले तुम्ही? प्रीपेड किंवा ॲडव्हान्स इन्शुरन्स दिलेले आहे. लिहा मग प्रीपेड
इन्शुरन्स. मग इन्शुरन्स प्रीपेड इन्शुरन्स आहे. फर्स्ट इफेक्ट का होतो, इन्शुरन्समधून लेस करा, इन्शुरन्समधून लेस करा. मग इन्शुरन्स कुठे आहे आपण लिहिलेले, इन्शुरन्स इथं लेस करा. मग इन्शुरन्समधून लेस करा, लेस लेस प्रीपेड इन्शुरन्स म्हणून घ्या. प्रीपेड इन्शुरन्स कंसात लिहा 3 months. आपण 3 monthचे अगोदर पैसे पे केलेत, किती 300 रुपये लेस होतात. आलं लक्षात. 300 रुपये लेस केले तर किती झाले, 1200 रुपये आपले राहतात. मग तुम्ही अगोदर पे केले तर तुमचं काय असेट्स आहे, लक्षात ठेवा असेट्स राहतं. मग लिहा मग इथं प्रीपेड इन्शुरन्स. तुम्ही ॲडव्हान्स इन्शुरन्स बी लिहिलं तर काही फरक पडत नाही. प्रीपेडचं नाव दुसरं ॲडव्हान्स आहे. ॲडव्हान्स आलं तर घाबरू नका जाऊ की प्रीपेड आले. प्रीपेड इन्शुरन्स किती 300 रुपये. हे तुमचे 5वी झाली. आता 6वी ॲडजस्टमेंट काय, डिप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग @ 5%. 5% डिप्रिशिएशन आहे लँड अँड बिल्डिंगवर. मग लिहा लेस. पहिला इफेक्ट लेस होतो, दुसरा इफेक्ट प्रॉफिट. तुमचा लॉस आहे, लॉस कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. मग लेस डिप्रिशिएशन @ 5%. 25,000 आहेत ना, 25,000च आहेत ना तुमचे. 25,000 गुणिले 5 भागिले 100. 5% तुम्हाला हे असं आलं तर इजी काढता यायला पाहिजे. मग 10% काढायचं, 10%चं 0.5% करायचं. 2500 रुपयाचं 0.5% 1250 रुपये येतात. असं एकदम फास्ट. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहतात 250 रुपये. 250 गुणिले 5 करा तर किती होतात बघा, 1250 रुपये होतात. 5 शून्य 0, 5 5 25ला 5, हातचे आले 2, 5 2 10 2 1200. 12 लेस करा. मग ही लेस करा. 1200 गेली तर किती राहतात, तुम्हाला 1200 पण गेल्यानंतर तुम्हाला लगेच लेस करता यायला पाहिजे. फार एकदम असं तुम्हाला लेस करता यायला पाहिजे. किती लेस येतात बघा, 23,750 रुपये. किती होतात बघा, 23,750 रुपये. एकदम फास्ट करता यायला पाहिजे. आता हे डिप्रिशिएशन आहे तुमचं. फर्स्ट इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट कुठे जातो, डिप्रिशिएशन तुमचा लॉस आहे. लॉस कुठे जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग टू डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग किती, 1250 रुपये. 1250 रुपये. अशा प्रकारे तुमचे हे 6वी झाले. आता 7वी रेशो सांगितलेली त्यांनी. रेशो आपण ज्यावेळेस नेट प्रॉफिट येतो त्यावेळेस आपण रेशो काढू. रेशो तर तुम्हाला सांगितले कसं त्यावेळेस आपण रेशो कसं काढायचं ते सांगू. री9 आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन देअर कॅपिटल रेशो. कॅपिटल रेशो कसा येतो ते आपण सांगू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवर ते कॅपिटल रेशो घेतात ते. मग अगोदर तुम्ही क्लोज करा बघा. 57,200 प्लस 22,000 तर होतात बघा. किती होतात बघा, ॲड करा. 200 तर 200 इथं लिहून ठेवा कारण पुढे खाली काहीच नाही. 7 आणि 2 9 आणि 5 आणि 2 7. हे अमाऊंट इथं अगोदर कुठे लिहायची, अगोदर इथं लिहायची. 79,200. आता हे ॲडिशनल करा. हे ॲडिशनल करते वेळेस बघा कसं करायचं. 35,000 आहेत. 35,000 ही 700 ही किती होतात 500 1200 आणि ही 100. 700 1200 आणि 100 1300 झाले. 1300 आणि ही 1000 इथली. 1300 आणि 1000 2300. 2300 ॲड करा 18,000 मध्ये म्हणजे 20,000 किती येतात 20,300 आणि 35,000. 20 आणि 35 55 आणि ती वरचे 300 55,300.
मग कोणती मोठी रक्कम आहे, हे मोठी रक्कम आहे क्रेडिट साईडची. मग क्रेडिट साईडची दोन्ही साईडला लिहून घ्यायची, इथं आणि इथं 79,200 दोन्ही साईडला लिहून घ्यायची आणि हे 55,300 लेस करायचे. मग करा 55,300 लेस. बघा 79,200 वजा 55,300, 0 0 0. इथं 2 मधून 3 जात नाहीत, पण इथं घेतले किती, एक इथला एक 9 मधला एक इथं घेतला, 12 झाले. 12 मधून 3 गेले, किती राहतात, 9 राहतात. आलं लक्षात? आलं. इथं 8 राहिले, 8 मधून 3 गेले, 5 गेले, 3 राहतात. आणि 7 मधून 5 गेले, 2 राहतात. असे 23,900. बघा तुम्हाला बुकमध्ये पण दिलेले ग्रॉस प्रॉफिट 23,900 बुकमध्ये पण दिलेले, लक्षात घ्या. मग ह्याला नाव द्या 23,900ला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. फाइंड केले आपण, फाइंड केले म्हणजे शोधले 23,900, त्याला द्या टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन म्हणजे फॉरवर्ड करतो आपण, ट्रान्सफर करतो त्याला. हे 23,900ला. मग आपण हे कुठे जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला प्रॉफिट. मग लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर बीडी येतं, ब्रॉड डाऊन. झालं 23,900 लिहून घ्या. मग 23,900. जे मी लाल पेननं लिहिले ते तुमचे ॲडजस्टमेंट आहेत. मी जे ब्ल्यू पेननं लिहिले ते ट्राय बॅलन्स मधलं आहे, आणि जे तुम्हाला मी क्लोज करतोय ते ब्लॅक पेननं लिहितोय. लक्षात घ्या, क्लोज करतोय ते ब्लॅक पेननं लिहितोय. क्लोजिंगच्या अमाऊंट सगळ्या इथे एकच फक्त लिहिली आहे की ते पण ब्लॅक पेननं लिहितोय. आता हे आपण क्लोज करू. बघा ॲडिशनल करा फटाफट. 23,900 आणि 1,335 आणि 250 रुपीज म्हणजे 23,900, 1,335 आणि 2,050. मी ॲडिशनल करतो. एकदा कार्ड केलं हे 585, वरचे तर 85 झालेत. 1400 हे 1400 झाले. 400 इथं येणार, 400 इथं येणार लास्टला. आणि 1 हातच्या आला, 1 आणि 1 2 आणि 3 5 आणि 2 म्हणजे 25,485 आले. आता इकडे टोटल करा. बघा हे 200 ह्याच्यात ॲड करा. सॉरी, हे 200 ॲड केले तर 4,000 झाले, हे 5,000 झाले. आणि हे 100 ॲड केले इथं दोन्हीचे 5 झाले. ह्या मी ॲडिशनल करतो. ह्या दोन्हीचे 5 झाले आणि हे ॲड केलं तर हे 4,043 रुपये झाले. आणि हे ॲड करतो 4,043 ह्याचे झाले आणि 5,000 9,043 रुपये झाले. आणि हे 1600 आणि ही 1,250 म्हणजे हे 2,000 आणि 600 आणि हे 850 रुपये म्हणजे 2,850 टोटल होते. हे 2,850 हे 9,043 रुपये आणि 50 वरी आहेत वरती. 43 आणि 50 किती होतात, 93 रुपये होतात. म्हणजे असे येतात 11,000. हे 5 हे 4 9 आणि हे 2,850 आणि हे 43 रुपये असे होतात 11,893 रुपये. 11,893 रुपये. कोणती मोठी आहे, क्रेडिट साईडची मोठी आहे 25,485 रुपये. मग इथं दोन्ही साईडला लिहून ठेवायची 25,485 25,485 मधून हे 11,893 लेस करा.
बघा 25,485 वजा 11,893 रुपये. आता 5 मधून 3 गेले 2 राहतात, लक्षात घ्या. इथं 8 मधून 9 जात नाहीत, पण इथला एक इथे घेतला 18 मधून 9 गेले 9 राहतात. आता इथे 3 होते, 3 मध्ये 8 जात नाहीत, मग इथे घेतले 13 झाले, 13 मधून 8 गेले किती राहतात 5 राहतात. इथे 4 होते, 4 मधून 1 गेला 3 राहिले, आणि 2 मधून 1 गेला 13,592. 13,592 तुमचं नेट प्रॉफिट आलेलं आहे. बघा लक्षात घ्या, 13,592 नेट प्रॉफिट आलेलं आहे, पण तुम्हाला तुमच्या पार्टनर्सला द्यायचे. त्याच्यामुळे आता इथं आपण रेशो काढू. 13,592 लिहा इथं, 13,592 आले. 13,592ला आपल्याला कॅपिटल रेशोनुसार, कॅपिटल रेशो काय म्हणतोय, तुमचं कॅपिटल किती आहे, एकाचं आहे 50,000, एकाचं आहे 30,000. मग आता मी इथंच करतो, तुम्हाला लक्षात येण्यासाठी इथंच करतो. हे आहे आपलं करते वेळेस, मग किती 50,000 आणि 30,000 आहेत. हे 4 शून्य, हे 4 शून्य गेले, म्हणजे 5:3 आलेले. 5:3 आहे तर तुम्हाला रेशो काढते वेळेस एकाला 5:8 करावं लागलं, एकाला 3:8 करावं लागलं. ह्याची बेरीज करायची, 5 आणि 3 8 होतात, मग ही रेशो निघतो तुमचा. मग आता तुमचा किती 13,592 आले. मग ह्याला नाव द्या टू नेट प्रॉफिट सीडी. काय नाव द्या, टू नेट प्रॉफिट फाइंड केले आपण नेट प्रॉफिट, मग सीडी नाव देतो, टू नेट प्रॉफिट सीडी. सीडी सीडी 13,000. काय आपलं नाव, रीना आणि आरती. रीना आणि आरती. आलं लक्षात. मग 13,592 गुणिले 5/8 भागिले 8 करा. अशा प्रकारे, आणि 13,000 गुणिले 13,592 गुणिले 3/8 करा. 3/8 करा. आता मी हे कॅल्सीवर करतो, माझ्यापाशी टायमिंग नसल्यामुळे मी कॅल्सीवर करतो फास्टमध्ये. याची अमाऊंट येते बघा कॅल्सीवर, 13,592 गुणिले 5/8 8,495 येते. आणि याची अमाऊंट येते, आरतीला द्यायचे 5,097 रुपये. ह्याचे टोटल केले तर हे तुम्हाला 13,592 निघतील. हे अमाऊंट इथं लिहा, हे मला जागा नसल्यामुळे मी अगोदर गेलेले, हे तर खाली लिहा 25,485 रुपये. चला, तर नेक्स्ट आपण हे ट्रान्सफर करायचे. तर टू नेट प्रॉफिट कुठं जातं, बाय नेट प्रॉफिट, बाय नेट प्रॉफिट बीडी करा. आलं, बाय नेट प्रॉफिट बीडी. अमाऊंट किती आहे रीनाची, 8,495, 8,495, आणि आरतीची किती आहे 597. आता ही क्लोज करा. 50,000 प्लस 8,495, 58,495, आणि 30,000 आणि 5,097 रुपीज करा, म्हणजे 35,097 रुपये. आता हे पण ह्याची छोटी आहे, 2,000 आणि 1,000, ह्याची टोटल करायची आपल्याला गरज नाही. मग लिहा 58,495 आणि 30,097. हे लेस करा, तर 1,000 लेस झाले 35,097 रुपयेमध्ये, तर 34,097 रुपये येतं. आणि हे 2,000 लेस करा, म्हणजे 56,495 येतं. ह्याला नाव द्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्स कॅरीड डाऊन हे तुमचं कॅपिटल आहे. कॅपिटल लिहा. मग इथं
बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला 56,495 रुपीज आणि 34,097 हे झाले तुमची ॲडिशनल करा बघा. ह्याची ॲडिशनल केल्यानंतर किती अमाऊंट येते आणि आता दोन्ही साईडची टॅली करायची, ह्याची आणि ह्याची. आता ह्याची अमाऊंट किती येते बघा. 5 आणि 7 12ला 2, ह्याच्याला 1, 9 18 आणि 1 19, ह्याच्याला 1 आणि 4 5, इथं खाली 0 आहे. 5 6 आणि 4 10, ह्याच्याला 1 5 आणि 1 6 आणि 3 9, 90,592 90,592 येतं. आता हे ॲड करा 90,592 मध्ये हे ॲड करा. आता हे 1,000 केलं तर 25,000 होतात. इथं किती 1,000 तर ॲड केलं तर 25,000 रुपये होतात. 25 जर 90,000 ॲड केलं तर 1,15,000 होतात. आता वरचे ॲडिशनल करायचे आहेत आपल्याला 415 आणि 592. तर करा मग 415 आणि 592 किती येतात बघा. टोटल हे 1,507 येतात. ह्याचे 592 आणि 415चे 1,507 रुपये आणि ती 1,15,000 आली. ती म्हणजे 1,16,507 रुपये येतात. किती येतात टोटल अमाऊंट लिहा 1,16,507 रुपये येतात. आलं लक्षात इकडली. आणि तुमच्या बुकमध्ये पण दिलेलं आहे टोटल बॅलन्स शीट टोटल दिलेले 1,16,507. आता आपल्याला ॲसेट साईडचे पण क्लोज करायचे. मग तुम्ही क्लोज करा, मी पण क्लोज करतो. लास्टला खालती 2 लाईन मारायचे लक्षात ठेवा. मी कॅल्सीवर करतो, माझ्यापाशी टाइम नाही. तुम्हाला अलाउड नाही आहे कॅल्सी, तुम्हाला हातानेच करावं लागेल लक्षात घ्या. 36,957 रुपये, 23,750 रुपये, 20,000, 11,500, 2,000 रुपये, 22,000 रुपये आणि 300 रुपये. टोटल येते 1,16,507 रुपये. म्हणजे हे तुमची टॅली मॅक्स झाली. टॅली झाली म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क पडणार आहेत. 12 मार्काचा प्रॉब्लेम असतो. 12पैकी 12 असे जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला 12पैकी 12 तुम्हाला मार्क भेटून जातील. एक आपलं राहिलेलं आहे ते सांगतो काय राहिलेलं आहे. हे इथं लिहा तुम्ही. वर्किंग नोट एक लिहिलेली ना त्याच्या खालीच लिहा. त्याच इन्शुरन्सच्या खाली कंसात लिहा वर्किंग नोट 1 लिहायचं राहिलं होतं. लक्षात घ्या वर्किंग नोट 1 लिहायचं राहिलेलं होतं. अशा प्रकारे वर्किंग नोट 1 लिहा. ते कशावर आलं ते समजायला पाहिजे. ते वर्किंग नोट 1 आपण इथं काढलेले समजलं. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. जर तुम्हाला ह्याची हे नका घेऊ, हे लक्षात ठेवण्यासाठी मी हे केलेले टॅली करते वेळेस हे केलेले. तुम्हाला जर ह्याची स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर तुम्ही अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.